नमस्कार. आज आपण एक महत्त्वपूर्ण घटना जाणून घेणार आहोत. विटा तालुक्यात सावकारीच्या विषयावर एक चर्चासत्र घेण्यात आले होते. त्यानंतर काल एका विट्यातील सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाची परतफेड केली, मात्र त्यासाठी त्यांनी ब्लॅक चेक दिले होते. या चेकच्या आधारावर सावकाराने त्या महिलेवर 20,000 रुपयांचे अतिरिक्त कर्ज लादले. कर्जाची परतफेड न झाल्याचा आरोप करत कोर्टाकडून नोटीसही आली. म्हणूनच तिने सिंहसेना संघटनेकडे मदतीसाठी धाव घेतली. सिंहसेना संघटनेकडून तातडीने मदत करण्यात आली आणि न्याय मिळवण्यासाठी सावकाराच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे सर्व आपल्याला लवकरच समजतील. विटा तालुक्यातील सावकारीचे प्रकरण रामेश्वरीने 2-3 हप्त्यात कर्ज फेडले. तुमच्या बाबतीत असं काय? सावकाराने लादले 20,000 रुपयांचे अतिरिक्त कर्ज. कोर्टाने रामेश्वरीला नोटीस पाठवली. सिंहसेनेने तातडीने मदत केली. आपण परवा दिवशी 3 तारखेला जो आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील सावकारकीचा विषय घेतलेला होता, त्या सावकाराच्या विरोधात कारवाई सुरू.